PM किसानच्या धर्तीवर नमो शेतकरी किसान सन्मान योजना जाहीर केली। आपण ज्यांच्या नावाने मतं मागतो, ज्यांना आपण देशाचे सर्वोच्च नेते म्हणतो, त्यांच्या नावाने जी योजना जाहीर केली, त्यांच्या नावाच्या योजनेला तर पैसे द्या। शेवटचा हप्ता कधी दिलाय? पण राज्य सरकारने जी योजना नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली होती, याचे हप्ते शेवटचा हप्ता कधी दिलाय? आपण 9 सप्टेंबर 2025 ला शेवटचा हप्ता दिलाय। कधीचा? एप्रिल ते जुलै 25 चा। ऑगस्ट ते नोव्हेंबरचा हप्ता दिला नाही, डिसेंबर ते मार्चचा हप्ता दिला नाही। हे हप्ते कधी देणार? ज्या सर्वोच्च नेत्याच्या नावावर तुम्ही मतं मागता, त्यांच्या नावावर जी योजना आहे त्याचे हप्ते तरी वेळेवर द्या। नुसती तर अर्थसंकल्पात तरतूद करून उपयोग नाही। प्रत्येक शेतकऱ्यांना हप्ता का मिळत नाही ह्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे। पीक विम्याच्या बाबतीत आपलं 31,628 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर झालं। 1 रुपयाची पीक विमा योजना बंद केली आणि शेतकऱ्यांना परत विमा हप्ता भरावा लागला आणि त्या पॅकेजमध्ये सांगितलं होतं की 17,000 रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना विमा मिळेल। महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याला आज ह्या क्षणापर्यंत विमा मिळालेला नाही। कधी मिळणार विमा? एवढं मोठं नुकसान झालं, विम्याची रक्कम कधी मिळणार हे सरकारनं सांगणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, धाराशिवच्या बाबतीत सांगायचं झालं तर धाराशिवमध्ये जवळपास 500 पेक्षा जास्त हे ट्रिगर काढले सरकारने ह्या वर्षी। योजनेत बदल केला, जे मिड टर्म मध्ये ज्या लॉसेस होत होते याचे ट्रिगर काढून फक्त पीक कापणी प्रयोगावरच पीक विमा योजना जाहीर केलं। तर पीक कापणी प्रयोगातले 500 प्रयोग झाले होते, त्यातल्या 217 प्रयोगावर कंपनीचं ऑब्जेक्शन घेतलं। हे त्या जिल्हा स्तरावर समितीनं त्यावर सुनावणी घेतली, ते ऑब्जेक्शन आक्षेप फेटाळून लावले, परत कंपनी राज्यस्तरीय समितीकडे आली। मग हे किती दिवस अपील चालणार? राज्यस्तरीय समितीकडनं परत केंद्रस्तरीय समितीकडे जाणार। त्यामुळं शेतकऱ्यांना पीक विम्याची त्यांच्या हक्काची एवढं मोठं नुकसान होऊन सुद्धा अद्यापर्यंत 1 रुपया पीक विमा मिळाला नाही। का मिळाला नाही? ही दिरंगाई आपण कंपन्यांना पाठीशी घालतोय का, हेही शेतकरी विचारतोय। अध्यक्ष महोदय, धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर 2020च्या पीक विम्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयापर्यंत शेतकऱ्यांना लढा दिला। आधी उच्च न्यायालयात गेले, तिथून सर्वोच्च न्यायालयात गेले, सर्वोच्च न्यायालयापर्यंत शेतकऱ्यांनी लढा दिला। त्या लढ्यात शेतकऱ्यांचा विजय झाला। पण कंपनी कोर्टात वारंवार जाते। परवाच 2000 डिसेंबर 25 मध्ये उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला की राज्य सरकारचा दुसरा हप्ता होता 134 कोटी रुपयाचा, तो थेट शेतकऱ्यांना द्यावा। त्यात कसं होतं, 3,33,412 शेतकऱ्यांना 514 कोटी रुपये प्रति हेक्टर 18,000 प्रमाण देणं बंधनकारक होतं। त्याचे 288 कोटी रुपये कंपनीने दिले होते। उर्वरित 225 कोटीसाठी राज्य सरकारचा हप्ता थेट शेतकऱ्यांना द्या म्हणून उच्च न्यायालयाने सांगितलं। त्या आधारे 11 फेब्रुवारी 2026 ला 134 कोटी रुपयाच्या राज्य सरकारनं शासन निर्णय करून ते पैसे जिल्हाधिकाऱ्यांकडे एसओला देण्यासाठी, जिल्हाधीक्षक कृषी अधीक्षकांना देण्यासाठी वर्ग केले। पण अध्यक्ष महोदय, आमच्या धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी वकिलाला एक पत्र लिहिलं। काय लिहिलं? की हे पैसे आलेले आहेत, हे आम्ही वाटावे का नाही? कारण कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेली होती। मग सर्वोच्च न्यायालयाचा कुठलाही स्टे नसताना, कसलीही स्थगिती नसताना सरकारी वकील, केंद्र सरकारचे जे आपल्या राज्य सरकारचे जे वकील सर्वोच्च न्यायालयात आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्ही पैसे वाटू नका। का वाटू नका? उच्च न्यायालयानं, सर्वोच्च न्यायालयाने सांगून सुद्धा वकील सांगतायत एक रीट दाखल आहे, रीटमध्ये स्टे आहे का? नाही। मग शेतकऱ्यांचे पैसे ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि वकिलांनी का थांबवले? त्यांना माहित आहे का की सर्वोच्च न्यायालय स्थगित देणार आहे? एक लढा 5-5, 6-6 वर्ष लढायचा का शेतकऱ्यांनी? त्यामुळं हे पैसे, माझे कृषी मंत्री या ठिकाणी नाहीत, पण त्यांना विनंती आहे की हे जे पैसे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तुम्ही वर्ग केलेले आहेत, हे तात्काळ शेतकऱ्यांना वाटप करण्याचे तुम्ही आदेशित करावे। आणि कुठलीही स्थगिती नसताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्या वकिलाला विचारलं का आणि वकिलांनी कुठल्या अधिकारात पैसे देऊ नका म्हणून सांगितलं, ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। अध्यक्ष महोदय, बाबतीत सांगायचं झालं की कृषी यांत्रिकीकरणच्या योजना लॉटरी पद्धत काढली गेली। महाराष्ट्रातल्या जवळपास 36 लाख शेतकऱ्यांना लॉटरी पद्धतीनं त्यांना तुमचे कृषी यांत्रिकीकरण असेल किंवा ज्या वेगवेगळ्या 17 योजना आहेत, 36 लाख शेतकऱ्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला तुमच्या ह्या घटकात निवड झाली। पण पूर्वसंमत्या किती लोकांना दिल्या? फक्त 4,29,000 शेतकऱ्यांना पूर्वसंमती दिल्या। बाकीच्यांचं काय? आज पूर्वसंमती काढायला गेलं तर पूर्वसंमती मिळत नाही। का मिळत नाही ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे। ट्रॅक्टर असेल, रोटावेटर असेल किंवा बाकीच्या ज्या अनुषंगिक गोष्टी आहेत ह्या मिळत नाहीत। पीक विमा योजना 1 रुपयातली बंद केली, त्यावेळेस सांगितलं की दरवर्षी 5,000 कोटी रुपयाची बचत होती आपली, आपण हे 5,000 कोटी रुपये कृषी समृद्धी योजनेला देऊ दरवर्षी। 25-26 मध्ये 1 रुपया दिला नाही।
26-27 मध्ये फक्त 2,000 कोटी रुपये तरतूद ठेवली। मग एका ठिकाणी पीक विमा योजनेचे बचत झालेले पैसे कृषी समृद्धीला द्यायचं तुम्ही घोषित करता, पण ते तुम्हाला तरतूद फक्त 2,000 कोटी रुपये होते, हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। अध्यक्ष महोदय, ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, शेवटचे पैसे डिसेंबर 2024 मध्ये दिलेत। 25 मध्ये जवळपास 900 ते 1000 कोटी रुपये शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन, तुषार सिंचन अद्यापपर्यंत शेतकऱ्यांनी बसून वर्ष दीड वर्ष झालं शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळत नाहीत। हे पैसे कधी मिळणार हेही सरकारनं सांगणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, आपण याच्या